आपणाला माहिती आहे की 2017मध्ये बदलापूरला 175 कोटी रुपयाची सागर इन्व्हेस्टमेंट या कंपनीने फसवणूक केलेली. त्याच्या विरोधात 2017मध्ये FIR रजिस्टर करून हा खटला EOWकडे देण्यात आलेला. या खटल्यावर गेले 9 वर्ष हा खटला प्रलंबित आहे तपासून. पण या खटल्यावर कोणी ठामपणे उभं राहत नव्हतं, बाजू मांडत नव्हतं. सरकारी वकील तारीखावर तारीख घेत होते आणि अशा या परिस्थितीत विधानसभेत आमदार संजयजी केळकर आणि विधान परिषदेमध्ये आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांनी हा प्रश्न बदलापूरच्या 3,500 लोकांचा हिताचा धरून सामान्यपणे लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा आणि या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी अशी जी मागणी केली, त्याच्याकरता आम्ही सागर इन्व्हेस्टमेंट संघर्ष समितीतर्फे त्यांचे आभारी आहोत. विधानसभेमध्ये ठाण्याचे आमदार संजयजी केळकर आणि विधान परिषदेमध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांनी आमचा प्रश्न लावून धरला लक्षवेधीमध्ये आणि स्पेशल PP आणि फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी त्यांनी लावून धरली आहे. याच्याबद्दल आम्ही संघर्ष समितीतर्फे आम्ही त्यांचे आभार मानतो आणि यापुढेही या सर्व प्रकरणाचा फॉलोअप करण्यासाठी त्याने आम्हाला सहकार्य करावं या मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. आणि या माध्यमातून हा प्रश्न राज्याच्या लेवलवरती हा आलेला आहे आणि चांगल्या रीतीने याच्यावरती आम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं प्रतिसाद मिळेल अशी आशा आता निर्माण झालेली आहे. आणि जे 3,500 गुंतवणूकदार आहेत हे फक्त बदलापूरमधील नसून ठाणे, डोंबिवली, पुणा, अंबरनाथ, कल्याण ह्या सर्व ठिकाणचे आहेत. आणि आमच्या संघर्ष समितीने प्रत्येक ठिकाणी माणसं बसून यांचा एक सह्यांचं निवेदन आम्ही तयार केलं आणि ते माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या ऑफिसमध्ये पण दिलेलं आहे. आणि असंच निवेदन आम्ही ह्या दोन्ही आमदारांना पण दिलं होतं. या दोन्ही आमदारांनी पॉझिटिव्हली घेऊन हे लक्षवेधी मांडलेले. त्याच्यामुळे ह्या प्रकरणाला चांगल्या रीतीने वाचा फुटून ह्याच्यावरती चांगल्या रीतीने तपास होईल याची आम्हाला आता खात्री आहे. 3 वर्षापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी पुनर्तपासाचा आदेश दिलेला होता, पण ह्या आदेशावरती ठाणा CP ऑफिसमधनं EOWमधनं काहीच 3 वर्षामध्ये कारवाई झाली नाही. त्याच्यामुळे हा प्रश्न आम्ही परत एकदा उचलून धरला आणि एवढ्या लोकांच्या आम्ही सह्या जमा केल्या, वेगवेगळ्या ठिकाणी माणसं बसवली आणि या माध्यमातून सगळ्यांना आम्ही परत एकत्र आणले, सूत्रता करून सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे. आणि आम्ही सगळे एकत्र राहून हा लढा निश्चितपणे अजून आक्रमकपणे आणि अचूकपणे लढू आणि या गुंतवणूकदारांना आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू. याच्यामध्ये आम्हाला या महिला आहेत, चिमोट्यांच्या भगिनी या प्रतीक्षा मालगुणकर ह्या पण महिला आमच्यामध्ये त्यांच्या घरातली कामं वगैरे व्यवसाय बाजूला सरून आम्हाला नेहमी सहकार्य करत आलेले आहेत. हे विजय सोळंकी साहेब यांचं वय 65च्या वरती आहेत, हे ठाण्याचे रहिवासी आहेत, हे पण आम्हाला मदत करत आहेत. जर आपण एकत्र आलो आणि या समितीच्या माध्यमातून टीममध्ये जर लोक जॉईन झाले तर अजून अधिक आक्रमकपणे आम्ही हा लढा लढू शकतो याचा विश्वास आम्हाला या दोन्ही आमदारांनी प्रश्न मांडल्यामुळे निर्माण झालेला आहे. असेच सहकार्य यापुढे राहील याची आम्हाला खात्री आहे. मगाशी बिवलकर साहेबांनी उल्लेख केला की 3 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी यासाठी फेरतपासाची ऑर्डर काढली. तर ह्या फेरतपासाची मागणी आम्ही सगळ्यात पहिले हा लढा त्यावेळी सुरू झाला त्यावेळेला फेरतपास व्हावा म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं यासाठी आम्हाला त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार श्री कपिल पाटील साहेब यांनी मोलाची मदत केली. मुख्यमंत्र्यांना त्यांनी आमची भेट घालून दिली. मुख्यमंत्र्यांनी फेरतपासाची ऑर्डर काढली मंत्रालयातून, पण तरीही सूत्र काहीच हल्ली नाही म्हटल्यावर परत आता सूत्र हलवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले. त्यावेळी हे आमदार संजयजी केळकर आणि आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधानसभा आणि विधान परिषद इथे लक्षवेधी मांडून यावर सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आमची प्रमुख मागणी हीच आहे की आम्हाला स्पेशल PP मिळावा आणि फास्ट ट्रॅकमध्ये ही केस चालावी, कारण 100च्या वर यामधले संघर्ष करणारे गुंतवणूकदार जे आहे ते मृत पावलेले आहे, किंबहुना त्यापेक्षा जास्त असेल, पण 100 जणांचे डेथ सर्टिफिकेट आजच्या घडीला आमच्याकडे पोचलेले आहेत.
त्यामुळे उरलेल्या सगळ्यांना देखील, कोणाचं मुलीचं लग्न व्हायचंय, कोणाचं शिक्षणासाठी हवंय, कोणी वृद्ध आहेत ज्यांनी आपले पैसे आजारपणासाठी किंवा पेन्शन नाहीये म्हणून ठेवले होते, या सगळ्यांचीच अवस्था खूप बिकट आहे. तर ह्या प्रश्नी जलद गती न्यायालयात याचा विचार होऊन केस चालली तर लवकरात लवकर न्याय मिळेल आणि त्यासाठीच आम्ही ही मागणी करत आहोत. प्रतीक्षाताई पण बोलतायत यावर. नाही, मला जास्त नाही, मी एवढंच म्हणते की गेले 9 वर्षापासून ही केस झालेली, सगळे निराश होत चाललेले, पण आता आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि आमदार संजय केळकर साहेबांच्या मदतीने आता आमच्या सगळ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत आणि मला ही आशा नक्की आहे आणि मी आपल्या सागरपीडित जेवढे आहेत आपल्या ग्रुपमधले त्या सगळ्यांना सांगू इच्छिते की नक्कीच सगळ्यांचं पाठबळ असंच एकत्र राहू द्या, म्हणजे आपली ही केस लवकरात लवकर आपल्याला सॉल्व्ह करायला, हे आमदारांच्या मदतीने आपण लवकरात लवकर ही सॉल्व्ह करू शकू. धन्यवाद.